स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचं सरकार आहे असं जे सांगतात, त्यांच्याच पक्षाचा एक माणूस मराठी सक्तीची करू नका याच्यासाठी जर बैठका घेत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करणार. आता सरकारने हे ठरवायचे आहे की ते बाळासाहेबांच्या विचारांचे, स्वर्गीय आनंद दिघेंच्या विचाराचे असतील तर आमच्या लोकांना सोडून देतील. दंगल घडवणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, माझ्या मते ठीक आहे, गुन्हे जे काय दाखल केले आहेत ते कोर्टात आम्ही बघूच. जी काय कायदेशीर लढाई आहे ती आम्ही लढू. आम्ही काय या कायदेशीर लढाईला आणि केसेसना घाबरणारे लोक नाही आहोत. आम्ही अस्वल आहोत. एक केस गेला काय आणि एक केस आला काय, आम्ही या गोष्टींना घाबरत नाही. पण महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या गोष्टीमध्ये कुठेही तडजोड आम्ही करणार नाही. संदीपजी, संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही मागणी केलेली आहे आणि आत्ताच मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मनसेची काय आक्रमक वेगळी भूमिका असणार आहे, काय बघायला मिळेल? आम्ही पोलिसांना सुद्धा विनंती केली आहे, संजय निरुपमला घरी बसवा तरच कायदा सुव्यवस्था राहील. संदीपजी, पण आपण दरवेळी बोलतो मराठी, इथे येऊन आव्हानं नाही द्यायची आम्हाला, भैयांनी तर अजिबात नाही. आपण दरवेळी बघतो मराठीचा मुद्दा ज्याही वेळी येतो मग तो मनसेनी येऊ द्यात किंवा आता तर स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय असू द्यात, संजय निरुपम यांची उडी त्या वादात असते. मी सकाळीच म्हटलं की हा एक नंबरचा टुकार माणूस आहे, याला कोण विचारत नाही, तरीसुद्धा हा पुढे पुढे का करतो मला माहीत नाही. माझी खासदार होऊन पण 2-3 टर्म झालेत त्याच्या. कुठेतरी संजय निरुपम हे उत्तर भारतीयांची बाजू मांडताना दिसून येत आहे. नाही हो, मी तुम्हाला सांगतो, मी उत्तर भारतीय लोकांची बोललो, त्यांची मराठी बोलायची तयारी आहे ना. हा संजय निरुपम कोण सांगणारा? जे उत्तर भारतीय रिक्षावाले आहेत किंवा टॅक्सीवाले आहेत त्यांची स्वतःची तयारी आहे, ते म्हणतात आम्ही मराठी बोलू म्हणून. याला काय खाज उठली आहे इथे येऊन मिटिंगा घ्यायची आणि बैठका घ्यायची? आज पण तिथले लोक म्हणतात आम्ही मराठी बोलायला तयार आहोत. संजय निरुपमच्या पोटात का दुखतंय? संजय निरुपमवर जो गुन्हा दाखल केला आहे त्यांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांना जी कलमं लावण्यात आलेली आहेत तीच कलमं त्यांना लावलेत का? नाही, मला कलमांच्या बाबतीत कल्पना नाही. पण याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये संजय निरुपमलाही सुद्धा अटक केलं जाणार आहे. मला कल्पना नाही, मग कलम बघितल्याशिवाय मी सांगू शकत नाही. मला अजून माझ्याकडे FIR ची कॉपी त्यांनी दिली. पण त्यांनाही अटक करण्यासाठी तुम्ही मागणी करणार का? 100% करणार. जर त्यांच्यावर नॉन बेलेबल गुन्हे असतील तर त्यांनाही सुद्धा अटक झाली. बघा, कायदा सगळ्यांना, आम्ही तेच पोलिसांना सांगितलं की कायदा सगळ्यांना समान आहे. आम्ही नियमभंग केला तर त्यांनी नियमभंग केलाय, त्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे सांगितलेलं आहे मला आणि हे कन्फर्म आहे. फक्त कुठली कलम आहे ती मला अजून कल्पना नाही. या कार्यक्रमाच्या आधी मनसेकरांना फक्त नोटीस देण्यात आली होती, संजय निरुपम यांनाही सुद्धा देण्यात आली होती का? मला कल्पना नाही, हा प्रश्न नाही विचारला. पण संजय निरुपम विदाउट परमिशन अशा पद्धतीच्या त्यांनी, पोलिसांनी हे आम्हाला सांगितलं की त्यांनी नियमभंग केलेला आहे, त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.